हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत एक पुरुषांच्या आरोग्यातील एक अति महत्त्वाच्या ब्लड टेस्ट विषयी म्हणजेच प्रोस्टेट टेस्ट. तर सर्वप्रथम बघूया प्रोस्टेट टेस्ट म्हणजे काय. मूत्राशयाच्या खाली असलेली एक लहान ग्रंथी असते जी पुरुषांमध्ये सिमेन किंवा स्पर्म तयार करण्यास मदत करते. वय वाढलं की ही ग्रंथी मोठी होऊ शकते आणि इथेच आजारांची सुरुवात होते. तर मुख्य प्रश्न म्हणजे ही टेस्ट कधी करायची असते. तर वारंवार लघवी लागत असेल तर, रात्री अनेकदा लघवीसाठी उठावं लागत असेल तर, लघवी करताना त्रास होत असेल तर, जळजळ होत असेल तर, पोटात खालच्या बाजूला डिस्कम्फर्टनेस जाणवत असेल तर, किंवा युरिनमध्ये ब्लड येत असेल तर, अशी काही लक्षणं दिसत असतील तर इग्नोर करू नका. लगेच तुमच्या जवळील डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि रक्त तपासणी लवकरात लवकर करा. लवकर रक्त तपासणी म्हणजे निम्म उपचार. तर प्रोस्टेटसाठी करायच्या टेस्टचे नाव काय असते? PSA टेस्ट. PSA म्हणजेच प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन. हा एक ब्लड टेस्ट आहे. रक्तातील PSA वाढला तर प्रोस्टेट इन्लार्जमेंट, इन्फेक्शन किंवा कॅन्सरची शक्यता तपासली जाते. तर लक्षात ठेवा, PSA वाढला म्हणजे कॅन्सर आहेच असे नाही, पण तपासणी आवश्यक असते. टेस्टसाठी काही पूर्वतयारी करायची गरज असते का? विशेष काही नसते. फक्त 48 तास आधी सायकलिंग किंवा इजॅक्युलेशन आणि हेवी एक्सरसाइज अवॉइड करणे बंधनकारक असते आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमितपणे घ्या. तर ही टेस्ट कधी करावी आणि कुणी करावी? तर वय वर्ष 45 नंतर सर्व पुरुषांनी वार्षिक तपासणीमध्ये ही टेस्ट ऍड करावी किंवा वय वर्ष 45 नंतर सिम्पटम्स असतील तर लगेच टेस्ट करणे आवश्यक असते. म्हणून हेल्थ फर्स्टला प्राधान्य द्या. प्रोस्टेटची काळजी म्हणजेच फॅमिलीची सेफ्टी. वेळेत तपासणी करा. प्रिव्हेंटेशन इज ऑलवेज चीपर दॅन ट्रीटमेंट. आणि तुमची ब्लड टेस्ट बुक करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.